2 दिवसात आरक्षण द्या, मुंबईला जाण्याची गरज नाही असा अल्टिमेटमच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे। 27 ऑगस्टला निघालो की कुणाचा ऐकणार नाही असा इशाराच जरांगेंनी सरकारला दिलेला आहे। तर 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता मुंबईसाठी निघणार, चाकण, खेड, वाशे, चेंबूर मार्गे मुंबईत पोहोचणार। 28 ऑगस्टला संध्याकाळी आझाद मैदानावर पोहोचणार आणि त्यानंतर 29 ऑगस्टला सकाळपासून आझाद मैदानावर आंदोलन होणार आहे अशी माहिती जरांगेंनी दिली। आरक्षणाचा गुलाल उधळूनच परतणार असं देखील जरांगे म्हणाले। आणखीन आज उद्याचा दिवस तुमच्या हातात आहे। आम्हाला मुंबईला यायचं नाही, आम्हाला काय करायचं मुंबईला आरक्षणाची अंमलबजावणी केलं? आम्हाला काय काय गरज काय पडली मुंबईला जायची? गरज नाही आम्हाला। तुम्ही आमची मागण्या येतात त्या देऊन टाका। तुम्ही ही प्रेमाची विनंती लक्षात घ्या फडणवीस साहेब, पुन्हा पुन्हा आडमुठं समजू नका। तुम्ही वाकड्यात घुसता म्हणून मी बोलतो। तुम्ही जर समाजाची सभ्य वागायला लागलात, समाजाने मागितलंय जे सत्य ते जर द्यायला लागलात, तर हे समाज डोक्यावर घेऊन म्हणतोय तुम्हाला ना शब्द माझा। आमचं कायद्यात बसणार, संविधानात बसणार तुम्ही आरक्षण द्या, आड्यात घुसू नका असून का देत नाहीत? तर याच्यात नाराजी तुमच्याविषयी मुद्दाम जास्त पसरायला लागली, कारण तुम्ही असून देत नाही। त्याचा अर्थ मराठी आडमुठे नाहीत, तर देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम आडमुठे भूमिका घ्यायला लागलीत। कारण आता आंदोलन खूप पुढे गेलंय। आता पर आता निघण्याच्या तयारीत म्हणून शेवटचं सांगतो, आणखीन तुमच्या हातात 2 दिवस आहेत म्हणून सांगतोय। आणि ही प्रेसच्या माध्यमातून, या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही ऐकावं। तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठी वेठी धरू नये, कारण तुम्ही सरकार आहेत आणि सरकारने राज्य अस्थिर करू नये। हे राज्याच्या प्रमुखाला अधिकार नाहीये राज्य अस्थिर करायचं, खरं असून सुद्धा। सरकार जर आडमुठ्याच्या भूमिकेत जाणार असलं तर ही देशासाठी आणि राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट। मराठा आणि कुणबी एक हे हा अध्यादेश, हा जार आम्हाला मंजुरी सहित अंमलबजावणी शत पाहिजे, त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत। हे सरकारनं लक्षात घेणं गरजेचं आहे। त्यांचे सगळे सोयरे तुम्ही आरक्षणात घेतलेले, ते सगळे सोयरेच आहेत आमच्या भाषात। त्याला फक्त तुम्ही कायदेशीर नाव चेंज केलेत, ते पण सांगतो काय चेंज केले तुम्ही त्यांच्या सगळ्या सोयऱ्याला। पहिल्यांदा 180 जाती होत्या, आता 350-400 झाल्यात। हे सगळे सोयरे आत घेतले तुम्ही सोयीनुसार, फक्त त्यांचं नाव बदलिलं। त्यांना सगळ्या सोयऱ्याला नाव काय दिलं? पोट जात उपजात, सरकारी शब्द जोडला त्याच्याबरोबर। फक्त सगळे सोयरे शब्दाने वापरला त्यांनी त्यावेळेस। पोट जात उपजात म्हणले, ज्याचे ओबीसी जात आरक्षणात घेतली ते मी कसं सांगणार आहे? कोण फसवलं, काय केलं ते जरांगे साहेब सांगू शकतात। 29 ऑगस्टला मुंबईला जातोय। 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आपण आंतरवालीहून मुंबईकडे सकाळी 10 वाजता निघणार आहे। त्या नेप्ती चौकातून पुढे आपण आळ्या फाट्यावरून नारायणगाव आणि संध्याकाळी 27 ऑगस्टला संध्याकाळी आपण शिवनेरी गडावरती, किल्ल्यावरती त्या जुन्नरला आपण मुक्कामी जातो। 28 ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडाचं दर्शन घेऊन ती पवित्र माती कंपाळाला लावून आपण पुढं राजगुरू खेड मार्गे आपण चाकणला जातोय। चाकणहून तळेगाव, लोणावळा, पनवेल, वाशी, चेंबूर या मार्गे 28 ऑगस्टला सकाळी आपण 28 ऑगस्टला संध्याकाळी आपण आझाद मैदानला जातोय। 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजल्यापासून तिथं आमरण उपोषण आपलं आझाद मैदानावरती बेमुदत सुरू होत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।